जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. आज आपण मुलाखत घेणार आहोत आमचे मैत्रेय संघाची उपासिका प्रतिभाताई खर्डीकर. आज ते तब्बल 30 दिवसाची वर घेऊन थायलंडला त्यांनी भिक्षू जीवनाचा अनुभव घेतलेला आहे. तर तो अनुभव सर्वांना आम्हाला प्रेरणादायी ठरो या विषयाने आज आपण त्यांची एक मुलाखत घेऊया. तर प्रतिभाताई, 30 दिवसाचा आपण जो थायलंडमधील भिक्षू जीवनाचा जो तुमच्या जीवनामध्ये अनुभव घेतला, तर तुम्ही काय सांगू शकता त्याच्याबद्दल? एक समाजाला काहीतरी एक प्रेरणा मिळेल आणि ते देखील अशाच पद्धतीने भिक्षू जीवनाचा आनंद घेऊन, म्हणजे खऱ्या अर्थाने सर्व संसार त्याग करून कसं सर्व त्यागामध्ये सुख आहे, निर्वाण प्राप्तीमध्ये सर्वश्रेष्ठ सुख भगवान बुद्धांनी सांगितलं आहे, असं तुम्ही काय सांगू इच्छिता? मी तर असं सांगू शकेल की 30 दिवस माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे आणि खूप अर्थपूर्ण होते. आणि ह्या 30 दिवसाच्या भिक्षुकीच्या जीवनामध्ये मला खूप असे चांगले चांगले अनुभव आले. त्याच्यात मला पहाटे 4 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंतचा वेळ कसा जायचा मला समजायचं सुद्धा नाही. आणि तिथले गुरुजी पण इतके छान शिकवायचे. प्रत्येक गोष्ट असं सांगायचे की शांती शांती. प्रत्येक गोष्टीला म्हणजे तुम्ही जेवायला जरी बसलात तरी तुमच्या ते चमच्यांचा सुद्धा आवाज आला नाही पाहिजे, इतकं म्हणजे तिकडचे नियम इतके काटेकोर पाळता आले की बस रे बस. कारण आपल्या भारतीय लोकांना असं आदळआपट किंवा आवाज करणे किंवा म्हणजे खाताना तोंड वाजवणे ह्या गोष्टी सर्रास होत असतात, पण तिथं तसं नाही. जेव्हा तुम्ही एक एक घास चावून खातात आणि पूर्ण त्याच्यामध्ये तुम्ही विपश्यनेमध्ये लीन असतात आणि त्या विपश्यनेच्या याच्यामध्ये तुम्ही एक एक घास कसा बारीक चरवण करता आणि तो कसा हळूहळू एक एक कण आपल्या घशातून पोटापर्यंत कसा उतरतो हे तुम्हाला जाणवतं. म्हणून प्रत्येक गोष्टीत गुरुजी बोलायचे सगळ्या गोष्टी सगळ्या शांतीपूर्वक व्हायला पाहिजे. पाणी पिताना आवाज नाही आला पाहिजे, जेवताना आवाज नाही आला पाहिजे. तुम्ही जेव्हा भांडी जेवणाची ताटं वाढतात तर ते ताटं चमचे सुद्धा वाजले नाही पाहिजे, की तुम्ही इतकं स्लोली की समोरच्याची काय बोलतात साधना भंग होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. आणि संध्याकाळी जेव्हा 10 वाजता गुरुजींचा निरोप घेताना आम्ही आमच्या रूमवर जात असू तेव्हा गुरुजी सगळ्यांना म्हणजे शांतीची प्रार्थना करून आणि सगळ्यांना व्यवस्थित झोप लागो आणि कुणाला काही न हो, सगळे सुखरूप राहावं अशी प्रार्थना करायचं. खूप छान वाटायचं. आणि सबका भला हो, आपली मंगल मैत्रीचं तर त्याच्यात असायचंच म्हणजे प्रादुर्भाव. पण काही गोष्टी अशा मला आढळल्या की तिथे जे खरंच श्रद्धेने करतायत आणि जे श्रद्धापूर्वक उपासक असो किंवा साधक असो किंवा सामनेरी असो किंवा ते नन असो, प्रत्येकाच्या म्हणजे सुखाचा विचार तिथे केलेला आहे. कुणाला काही त्रास झाला नाही, काही नाही, सगळे व्यवस्थित गेले आणि व्यवस्थित आले. एकंदरीत सजग आणि मैत्रीपूर्ण शांततेने तुमचं ते 30 दिवसाचं. बरं, तुम्ही त्यातनं काय असं अचीव केलं, म्हणजे काय तुम्हाला असं अचीव केलं? कुठल्याही परिस्थितीत तुम्ही राहिलात, तुम्हाला सुख येऊ किंवा दुःख येऊ त्याच्यात तुम्ही स्थिर राहिलं पाहिजे. न डगमगता त्या गोष्टीला फेसिंग केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा कुठल्याही गोष्टीला आपण भाव करायची सवय असते. काही पण म्हणजे सुखात आपण फार आनंदी असतो किंवा दुःख झाल्यावर असं चेहरा पाडून राहतो, पण कुठल्याच गोष्टीत न डगमगता त्या गोष्टी फेसिंग केल्या पाहिजे. हे मला चांगलं तिथे कळलं. थोरात साहेब, तुम्ही काय प्रश्न विचारू इच्छा, म्हणजे तुम्हाला काय असं म्हणजे प्रश्न असा आहे मॅडम, थायलंडमधलं एकूण बुद्धिस्ट कल्चर किंवा बौद्धमय वातावरण तुम्हाला कसं काय वाटलं? खूप छान. खूप म्हणजे तिथं प्रत्येक जण असं कुठल्याही वेगळ्या जातीचा नाहीये, सगळे टोटल बुद्धिस्टच आहे आणि एकच धर्म मानणार आहे. त्यामुळे तिथे अशी विसंगती नाही किंवा माझं तुझं नाही, तुझा देव वेगळा माझा देव असं काही नाही. आणि तिथले नियम इतके छान आहे ना, भारतीय लोकांना म्हणजे अक्षरशः ते असं त्यांच्या त्यांच्या त्या राज्यामध्ये थायलंडमध्ये भारतामधून जणू काही गौतम बुद्धच आपल्या इथे आलेले आहेत. त्यामुळे ते प्रत्येक साधकांना इतकं आदरपूर्वक नमस्कार करायचे आणि विचारपूस करायचे आणि इतकं हसवून स्वागत करायचे, असं आपल्या भारतात तरी मला अजून कुठे जाणवलेलं नाही.
तर आणि धम्माबद्दल किंवा विपස්සना साधना वगैरे यामध्ये तुम्हाला आणखी ॲडिशन काही मिळालं का तिथे? तिथे आणखी ॲडिशन म्हणजे आपल्याला तर आता 45 दिवसाचा आपण तर विपत्ती साधत आहोतच. हां. तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला गुरुजींनी सांगितलेल्याच आहेत. त्यात म्हणजे काय म्हणजे ते समजायला काही वेळ लागत नाही. पण तिथे म्हणजे त्या लोकांकडे ते ओम शांती पण म्हणजे खूप वेळा मी ऐकलेलं आहे. पण ते प्रत्येक देवाधर्माचे उपासक आहेत. पण ते जास्ती करून बुद्ध धर्माला मानतात. पण कुठल्याही देवाची प्रतारणा करत नाही किंवा कुणाला नावं ठेवत नाही. आणि ज्या म्हणजे भारतामधल्या देवतांच्या मूर्ती आहेत त्या पण त्यांनी आणून तिथे बसवलेल्या आहेत. यक्षाच्या स्वरूपात असतात हां. त्यामुळे. आणि ते म्हणजे असं नावं नाही ठेवत. आपल्याकडे कसं आता म्हणजे आपण बुद्ध धर्म स्वीकारला म्हटल्यावरती आपण अगोदरचे जे देव असतात किंवा दुसऱ्यांचे जे देव असतात त्यांना नावं ठेवायला लागतो. पण तसं मला काही बघायला मिळालं नाही असं. ठीक आहे. आणखीन काय संक्षिप्तात तुम्ही समाजाला मेसेज देऊ शकता की जेणेकरून लोक विपश्यनेकडे येतील, बुद्ध धम्माचा अभ्यास करतील, पुढे जाऊन भविष्यामध्ये चीवर घेतील? असं म्हणजे मला थोडक्यात सांगायचं आहे की प्रत्येकाला म्हणजे मनुष्य प्राणीच हे करू शकतो. आणि मनुष्य प्राण्याने आनापान शिकणे, विपश्यना शिकणे, साधना करणे आणि भिक्षुकी करणे ह्या सगळ्या गोष्टीतून गेल्यानंतरच त्याच्या जीवनाचा खरा मतितार्थ काय हा त्याला कळतो. एरवी तुम्हाला काही कळणार नाही. कारण हे पशुपक्षी ही गोष्ट करू शकत नाही. हा मनुष्य प्राणीच करू शकतो. आणि प्रत्येकाला तो अधिकार आहे. म्हणून त्या अधिकाराचा आपण चांगली काय बोलतात संधीचं सोनं केलं पाहिजे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद प्रतिभाताई. आपण खूप मोठं एक अचीवमेंट केलेले. धन्यवाद थोरात साहेब. धन्यवाद किशोरजी गावट साहेब. धन्यवाद. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय.